तर भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि जेव्हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल कधी नवीन असेल तर की सबस्क्राईब करून जगाबद्दल बेल आयकॉन त्याला ऑल सेट करून घ्या. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे. तिथे पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये तुम्हाला दिसून जाईल. तुम्ही काय करायचं, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि कुठं पण स्किप नाही करायचं आहे. आणि बिना व्हिडिओ बघण्याच्या आधी जर तुम्हाला व्हिडिओचं जे काय पासवर्ड आहे त्याचा पत्ता करायचा असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनलला लगेच फॉलो करून घ्या. तिथं पण आपण व्हिडिओची लिंक आहे खाली, त्या व्हिडिओचा जे काय पासवर्ड आहे ते तुम्हाला मी तिथंच सांगत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, व्हॉट्सअप चॅनलला पण फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर तिथं पण जॉईन करून घ्या. तिथं पण आम्ही सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो आणि तिथं पण सगळ्या काही गोष्टी अपडेट तुम्हाला भेटत असतात. तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओला काय कसं एडिट करायचं काय नाही ते एकदम डिटेलमध्ये जाणून घेऊ. तर चला मग मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्वात काय करायचं आहे, जे काय बिटमार्क आहे त्याला ओपन करायचं आहे आणि परत त्याच्यावरती क्लिक करायचं खाली आणि वरती मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे फोटो कोणता पण अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. या फोटोला अशा फुल पण एरियामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. इथून काय करायचे, या व्हिडिओच्या शेवटला जायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला खिचून घ्यायचे ऑप्शन दिसून जाईल. त्यावरती एकदा क्लिक करायचं म्हणजे फोटो शेवटपर्यंत अशा प्रकारे येऊन जाईल. त्यानंतर काय करायचं, मध्ये एक बिल दिलेलं आहे तिथं यायचं आहे आणि तुम्ही मधोभागी एकदा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे 2.3 बिटला. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बिटला आपल्याला ओपन करायचं आहे. तर शेकी बिटला ओपन केल्यानंतर काय करायचं, सहज एकदम खाली एक तुम्हाला फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करायची, पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करायची, 3 लाईनवर क्लिक करायचे आणि इथून कॉपी बिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, जे काय पेज करायचं आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, पुढच्या क्लिक करायचं आहे, या 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट बिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बिट आपल्याला डबल ओपन करायचं आहे. यातून काय करायचं, जे काय दुसरा फोटो आहे तर त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी बिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथून डबल बॅक यायचं आहे आणि बिटमार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, पुढच्या फोटोला जायचं आहे आणि त्या फोटोवरती क्लिक करायची, पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि पेस्ट बिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, इथून डबल बॅक यायचं आहे आणि शेकी बिट आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर हे 2 फोटो आता जे काही खालचे आहेत तर हे सोडून द्यायचे आहे आणि तुम्हाला एक लेअर दिसते बघू शकता इकडं खालचे 2 फोटो सोडले ते कोणत्या पण एका लेअरवरती अशा प्रकारे दाबून धरायचे, ते सिलेक्ट होईल. त्यानंतर अशा प्रकारे सर्व लेअर त्यावरचे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि बिटमार्क आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि खाली पेस्ट लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डबल इथं परत ऑप्शन क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे आणि त्यानंतर डबल या ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि खालती लायटिंगचं ऑप्शन दिसून जाईल तर त्या लायटिंगच्या याच्यावर क्लिक करायचं आणि 1 नंबरला जे तुम्हाला स्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला आपण इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून एकदम प्रॉपरपणानं झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती बॅक झाले खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आजचा व्हिडिओ जे काय ती एक्सपोर्टला चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर सुद्धा कसं वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगून जा भेटतं त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे काय आपल्या चॅनलचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.